आरीवर्क चंद्रकोर खूप डिमांडिंग आहे आणि ही कशी बनवायची ते पाहू। आणि ही चंद्रकोर काठपदराच्या साडीच्या ब्लाउज वरती स्लीव्ज वरती केली जाते आणि एकसारखे आकार येण्यासाठी काय करायचं ते पाहू। आता सुरुवातीला ज्या ब्लाउज पीस वरती आपल्याला आरीवर्क करायचंय त्याला कॅनव्हास लावून घ्यायचा आणि मी चंद्रकोरचं कटआउट काढून घेतलं। त्यासाठी मी एक वाटी घेतली आणि वाटीच्या सहाय्याने चंद्रकोरचा शेप दिला, तो कटआउट काढला आणि मग तो चंद्रकोर ब्लाउज पीस वरती ठेवून त्याला टाचणी लावली। अशा प्रकारचा पहा, मी एका साध्या पेपरवरतीच कटआउट काढून घेतलेला होता। आता असा कटआउट काढून घेतला ना की दोन्ही स्लीव्ज वरती जी चंद्रकोर आहे ती अगदी एकसारख्या आकाराची होते आणि जी आरीवर्कची पेन्सिल येते त्या पेन्सिलच्या सहाय्याने मी कटआउट आहे ते ठेवून आकार दिला। पहा किती सुंदर आकार आलेला आहे। आणि त्यानंतर बरोबर त्याचा मध्य काढला आणि मध्यभागी सर्वात शेवटी जी बिंदी येते ती लावली आणि मध्याच्या साईडला समान अंतर घेऊन चौकोनही आखला, त्यामुळे आकार हा अतिशय सुंदर येतो। आता बॉर्डर लाईन करून घेतली, त्यासाठी मी शुगर बीट आणि माझ्याकडे बॉल चेन होती त्याचा वापर केलेला आहे। त्यानंतर आडव्या पट्टीलाही शुगर बीटने आकार दिला आणि या प्रकारचा B7000 हा ग्लू छान प्रकारे असतो, तो लवकर निघत नाही, तो ग्लू लावून घेतला आणि अशा प्रकारची बॉल चेन आहे माझ्याकडे। या रंगाची साडी आहे म्हणून मी ते मॅच करण्यासाठी या रंगाची बॉल चेन वापरलेली आहे। तर सुरुवातीला ग्लू लावून घ्यायचा आणि मग त्यावरती बॉल चेन लावून घ्यायची, म्हणजे जो शेप असतो तो छान येतो। अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे उरलेला कट करायचं, थोडंसं हाताने प्रेस करून घेतलं आणि सुकल्यानंतर पुन्हा शुगर बीटची एक लाईन करून घेतली। या चौकोनी शेपमध्ये एम्ब्रॉयडरी कशी करायची ते पाहू। डोली धागा घेतलेला आहे, हा डोली धागा ही गोधडी शिवायची सुई आहे त्यामध्ये 6 पदरी ओवून घेतला। 6 पदरी धागा घेतल्यामुळे जी हाताने एम्ब्रॉयडरी करतो ना ती पटकन होते, फार वेळ लागत नाही आणि असे मोठे आकार असतील ना तर त्यामध्ये 6 पदरी धाग्याने आरामशीर तुम्ही डिझाइन करू शकता। शेवटच्या टोकाला अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे जो धागा आहे तो वरती येत नाही आणि धागा ओवलेली जी सुई आहे ना ती खालून अशा प्रकारे वर काढायची, खालच्या बाजूने दुसऱ्या हाताने ओढून घ्यायची आणि वरचा धागा अडकू नये म्हणून अशा प्रकारे धागा धरायचा। दुसऱ्या वेळी सुई जी थोडंसं अंतर ठेवून काढली, धागा ओढून घेतला। आता दोन्ही धाग्याच्या मध्ये जो गॅप होता तो दुसऱ्या वेळेला करायचा आणि एकदा सुई टाकली की त्याच्या बाजूला लगेच छोटा टाका घ्यायचा आहे, म्हणजे जी आपली एम्ब्रॉयडरी आहे ती एकदम पक्की होते, हलत नाही। आणि अशा प्रकारे 2 ते 2.5 तासातच मी ही एम्ब्रॉयडरी केलेली आहे। अशा प्रकारे हातानेच घरी एम्ब्रॉयडरी करून द्यायची किंवा हातानेच आरीवर्क करून द्यायचं आणि मग टेलरकडे शिवायला द्यायचं किंवा तुम्ही शिवत असाल तर स्वतः शिवू शकता। अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही क्रिएटिव्हिटी करू शकता। तर आवडली ना आजची ही व्हिडिओ? जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। सबस्क्राईब हे विनामूल्य आहे, पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर वेगवेगळ्या व्हिडिओ बनवण्यासाठी स्फूर्ती येते, म्हणून सबस्क्राईब करायचं असतं। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद।